मला तर वाटतं सगळ्यांनीच मुलांना हे शिकवावं, म्हणजे त्यांना वेगळं सांगण्याची गरज पडू नये किंवा त्यांना हेही वाटू नये की घरातली सर्व कामे मम्मीच करत असते आणि ही मम्मीच करेल. आता ह्याने त्याला पुढे चालून थोडीफार स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय होते. हाय एव्हरीवन, दिवसाची सुरुवात चहापासून केली. चहा कितीही अवॉइड करायचं म्हटलं ना तरी तो काही होत नाही. सकाळीच दारावर तूप आलं होतं म्हणून आता ते विकत घेतलं. आता हे तूप मी फर्स्ट टाइमच घेतलेलं आहे. आता ह्याची चव कशी लागेल ते नंतर तुम्हाला मी सांगेन. तूप नेहमी मी घरीच बनवत असते, पण आता सध्या माझ्याकडे काही शिल्लक नव्हतं, सो मला घ्यावं लागलं. आता घरी जरी बनवायचं म्हटलं ना तरी साधारणतः आठवडाभराची साय जमवावी लागणार, मगच जरा तुपाची क्वांटिटी बरी असेल. पण आठवडाभर तुपासाठी थांबावं लागेल ना, सो मी सध्यापुरतंच तूप विकत घेतलेलं आहे. आता हे संपेपर्यंत घरचं तूप बनून रेडी होईल. आता तुपाचे पण भरपूर नियम असतात बरं का, त्याला सेपरेट चमचा ठेवणं वगैरे. सो मी इथे किटली स्वच्छ धुवून पुसून आता त्यात तूप भरून ठेवणार आहे आणि त्याला एक सेपरेट चमचा पण ठेवणार आहे, जेणेकरून मला जेव्हा तूप हवं असेल तर तेव्हा त्या चमच्याने मला घ्यायला सोपं जाईल. आणि आता हे डब्यातलं जे काही तूप उरलेलं आहे ना ते जेवण करत असताना मी गरम करून घेईल. अन्न वेस्ट जाऊ द्यायचं नाही, कारण प्रत्येक गोष्ट आपण पैशाने विकत घेतलेली असते. आता हे काम आवरून मी बेडरूम आवरायला घेतले. बेड आवरायला मला कधीतरच उशीर होत असतो, नाहीतर नेहमी मी उठल्यानंतर पहिलं काम बेड आवरून घेते. आणि ज्या दिवशी बेड आवरायला उशीर झाला तर फारच उशीर करून घेते, म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतरच मग बेड आवरायला घेते. कारण आपण हे वरचे जे कामं असतात ना, स्वयंपाक सोडलं तर बाकीची जी कामे असतात ना त्या कामांना वेळेचं बंधन नसतं, ते आपण कधीही करू शकतो. पण स्वयंपाक मात्र हा वेळेवरच केलेला बरा असं मला वाटतं. कारण एखादं काम करत असलो आणि अचानक जर आपल्याला भूक लागली तर मग ते हातातलं काम सोडून आपल्याला स्वयंपाक करावा लागणार. सो मी अगोदर स्वयंपाक आवरून घेते आणि मग नंतर बाकीची कामं करत असते. बेड आवरत असताना आरुष पण मला मदत करत असतो. त्याचं तर फेवरेट काम झाले बेड आवरणं. त्याला उशा इकडे तिकडे करायला खूप आवडतात. मग तोच डिसाईड करतो की कुठली उशी कुठं ठेवायचं आहे. तेवढाच त्याला बेड आवरण्यात इंटरेस्ट येतो आणि मी त्याला जी कामे तो स्वतः करू शकतो ना तेवढी कामे त्याला सांगत असते. आता ह्याने त्याला पुढे चालून थोडीफार स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय होते. आता सध्या तर तो स्वतःचे कपडे वगैरे स्वतःच घालत असतो किंवा पाणी वगैरे स्वतः घेऊन पित असतो. आणि एखादी वस्तू जर त्याला पडलेली दिसली तर तो तिच्या जागेवर नेऊन ठेवत असतो. मला तर वाटतं सगळ्यांनीच मुलांना हे शिकवावं, म्हणजे त्यांना वेगळं सांगण्याची गरज पडू नये किंवा त्यांना हेही वाटू नये की घरातली सर्व कामे मम्मीच करत असते आणि ही मम्मीच करेल. असेही आरूचे डॅडाही कोणती कामे माझ्यापर्यंत येऊ देत नाही. त्यांना वाटलं ना की हे काम ते करू शकतात तर ते करून टाकतात. त्यामुळे आरूही त्यांच्याकडे बघून तो सुद्धा घरातली छोटी मोठी कामे करण्याचा प्रयत्न करत असतो. बेड आवरून झाले की लगेच कपड्याचं सेपरेशन करून घेत असते, म्हणजे कुठले कपडे धुवायचे आहेत आणि कुठले धुतलेले कपडे कपाटात ठेवायचे आहेत. धुवायचे कपडे व बेडशीट एका जागी ठेवते, जेणेकरून मला ते धुवायचे लक्षात राहते. कधी कधी असं होतं ना की काही कपडे धुवायचे विसरतात आणि नंतर लक्षात येतात की हे पण धुवायचे होते. माझ्यासोबत तर असं नेहमीच होत असतं, म्हणून मी सगळे कपडे एका जागी ठेवत असते. घरात सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे की धुवायचे कपडे इथे ठेवायचे म्हणून. मग ज्यांचे कोणाचेही कपडे धुवायचे असतात ना ते एक त्या जागेवर आणून ठेवतात. मग अशाने सर्व कपडे एकत्रित धुतले जातात. आता यामुळे कोणतेच कपडे मिस होत नाहीत आणि जे राहिलेत ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी धुतले जातात. कारण एक दोन कपड्यासाठी मशीन लावण्यात काही मज्जा नाही आणि पाणी पण लागतंच ना, सो डायरेक्ट दुसऱ्याच दिवशी कपड्यासोबत धुवावं लागतं. आता हे सर्व आवरून मी किचन काउंटर आवरायला घेतला आहे, म्हणजे जो काही एक्स्ट्रा कचरा असेल ना तो खाली पडतो. मग किचन काउंटर आवरल्यानंतर एकदा सर्व घर झाडू मारून घेता येतं, जेणेकरून सगळा कचरा एकदाच बाहेर निघाला जातो.
ही सर्व भांडी फक्त सकाळचीच आहेत, नाश्ता, चहा आणि काही स्वयंपाकाची. मी रात्रीची भांडी रात्रीच घासून घेते, म्हणजे जो काही सकाळचा वेळ वाचतो ना, तो आपलं काम लवकर होण्यास मदत करतो व डायरेक्ट स्वयंपाक करायलाही सोपं जातं. तुम्ही पण असंच करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा मी काही माझ्या रुटीनमध्ये बदल केला पाहिजे का, हेही नक्की सांगा. गॅस वगैरे मी 2 वेळा धुत असते, 1 वेळा घासून धुते आणि 1 वेळा फक्त ओल्या कपड्याने पुसून घेत असते, जेणेकरून ह्याची चमक कायमस्वरूपी टिकून राहते. आता ह्याने काय होतं, एकदा झाडू मारल्यामुळे सगळा कचरा बाहेर निघला जातो आणि त्यामुळे पोछाला काही एक्स्ट्रा जे केस वगैरे लागतात ना, तर ते लागत नाहीत. त्याच्यामुळे अगोदर सर्व कचरा बाहेर काढते आणि नंतर पोछा मारून घेते. घरामध्ये लहान मुलं असतील ना, तर तुम्ही दिवसातून कितीही वेळा झाडू मारलात तरी तो कचरा काय होतच असतो. आता घरामध्ये कचरा होऊ नये म्हणून लहान मुलांचं खेळणं तर आपण थांबवू शकत नाही. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.